आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी, केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओत जाणून घेऊया श्री अधिक मास महात्म्य ग्रंथाचा अध्याय 11 व 12 कथा स्वरूपात. या सर्व कथा भगवान विष्णूंनी लक्ष्मीदेवी सांगितल्या आहेत व सुतांनी शौनकादी ऋषींना सांगितल्या आहेत. लक्ष्मीदेवीने भगवान विष्णूंना विचारले, हे प्रभू, ह्या अधिक महिन्यात कोणत्या दिवशी काय दान केल्याने काय फल प्राप्त होते? पर्वकाळ कोणते आहेत ते सांगावे. तेव्हा भगवान विष्णूंनी सांगितले, हे देवी, ह्या महिन्यात 5 पर्वकाळ खूप श्रेष्ठ मानले जातात. हे दर महिन्यास देखील येतात, पण अधिक महिन्यात यांचे श्रेष्ठत्व अधिकच असते. वैधृती, व्यतिपात, पौर्णिमा, अमावस्या व द्वादशी हे 5 पर्वकाळ आहेत. वैधृती पर्वकाळात दान दिल्याने महापुण्य लाभते. व्यतिपात पर्वकाळात धार्मिक कृत्य केली तर भाग्योदय होतो. पौर्णिमेला दान धर्म केला तर स्वतः भगवान विष्णूच प्रसन्न होतात. अमावस्येच्या दिवशी जर तीळ तर्पण केले तर पितृदेव तृप्त होतात. जो द्वादशीचे व्रत करतो त्यास देखील भगवंत प्रसन्न होतात. भक्त प्रल्हाद जरी दैत्यकुळात जन्माला तरी देखील त्याने वैधृती पर्वणी साधली होती. दान धर्म होम हवन केले. जेव्हा इंद्रदेवाचे पद गेले तेव्हा मांधाता राजा राज्य करू लागला. त्यावेळी देवेंद्र दुःखी कष्टी होऊन फिरत होता. तेव्हा नारद मुनी त्यास भेटले. त्यांनी त्यास सांगितले, वैधृती पर्वकाळात दान धर्म करावा, पूजा अर्चा करावी, ज्यामुळे तुझे गेलेले वैभव तुला प्राप्त होईल. आणि त्याप्रमाणे त्याने केले, त्यामुळे त्यास पुन्हा इंद्रपद प्राप्त झाले. या पर्वकाळात काय दान द्यावे हे इंद्रदेवाने लोक कल्याणासाठी सर्वांना सांगितले आहे. दुधा तुपाचे कोणतेही पदार्थ, मिठाई दान द्यावी. षड्रस पात्री भरून दान द्यावे. गोड, आंबट, तिखट, खारट, तुरट, कडू यापैकी काहींचे सरबतही तयार मिळते. हे शक्य झाले नाही तर त्या रसाची फळे द्यावीत. तिखट व मीठ देखील द्यावे. या दिवशी 16 अंकास जास्त महत्त्व आहे. 16 तिळाचे लाडू, 16 केळी, खारीक, सुपारी किंवा जे शक्य होतील ती सुकी फळे, काजू, बदाम इत्यादी दान द्यावीत. वराह पुराणात याविषयी सविस्तर वर्णन आहे. व्यतिपात पर्वकाळात दान धर्म केल्याने सर्व प्रकारचे सुख लाभते. चंद्र सूर्याचा ज्यावेळी समान योग होतो त्यावेळी व्यतिपात येतो. भाद्रपद अमावस्येला, सोमवती अमावस्येला जरी गंगा स्नान केले त्यामुळे जे पुण्य प्राप्त होते त्यापेक्षा ह्या पर्वकाळात दान धर्म केल्याने जास्त पुण्य प्राप्त होते. व्यतिपात दर महिन्यास येतो. त्या दिवशी अग्निहोत्र केले, किंचित सुवर्ण दान दिले तरी अग्निदेव संतुष्ट होतात. व्यतिपात पर्वकाळात ब्राह्मणास बोलवून त्याचे पूजन करावे. जर शक्य झाले तर नारळ, खारीक, सुपाऱ्या किंवा यापैकी जे शक्य होईल ते 30 द्यावेत. जी फळे उपलब्ध असतील ती फळे द्यावीत. या अध्यायात वैधृती व व्यतिपात या 2 पर्वकाळात काय दान द्यावे ते सांगितलेले आहे. येथे 11वा अध्याय पूर्ण झाला. अध्याय 12 मध्ये पौर्णिमा व अमावस्या या 2 पर्वकाळाचे श्रेष्ठत्व वर्णन केलेले आहे. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेचे देखील काही ना काही श्रेष्ठत्व असतेच. आषाढ महिन्यातील पौर्णिमेस गुरुपौर्णिमा असते. त्या दिवशी गुरु, सद्गुरू यांचे पूजन करतात, व्यास पूजन करतात. त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात. माघ पौर्णिमेस माधवांचे पूजन करतात. भगवान विष्णूंचे पूजन करावे. फाल्गुन पौर्णिमेस भगवान शंकरांचे पूजन करावे. चैत्र पौर्णिमेला अनंताचे पूजन करावे. वैशाख पौर्णिमेला पितृगणांचे पूजन करावे. ज्या पौर्णिमेला ज्या देवदेवतांचे पूजन केले जाते त्या देवदेवता भक्तावरती प्रसन्न होतात. पौर्णिमेस पूजन केल्याने सौभाग्य प्राप्त होते. गुरुपूजनाने गुरुकृपेचा आशीर्वाद प्राप्त होतो. होळीच्या पौर्णिमेस तिचे पूजन केल्याने वाईट विचारांचा नाश होतो, कुळाचा उद्धार होतो. अमावस्येला श्राद्ध तर्पण करावे, ब्राह्मण भोजन द्यावे, त्यामुळे पितृगण संतुष्ट होतात. अमावस्येला पितृतर्पण केल्याने 1 महिना पितर तृप्त होतात. म्हणून दर अमावस्येस श्राद्ध तर्पण करावे, तीळ दान द्यावे. पितर संतुष्ट झाले म्हणजे वंशवृद्धीचा आशीर्वाद देतात, संसार सुखाने होतो. या अध्यायात पौर्णिमा, अमावस्या ह्या 2 पर्वकाळांचे श्रेष्ठत्व सांगितलेले आहे. येथे अध्याय 12वा पूर्ण झाला. आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरीनंदन.